आज गुरुपौर्णिमाचे मानले जाते आणि गुरुच्या चरणी पुष्प समर्पित करण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी जमलेला आहात. ब्रह्मगुरु देती ज्ञान, ब्रह्मगुरु देती ज्ञान, करू श्रवण. धम्मगुरु देती ज्ञान, करू श्रवण. बुद्ध भीमा परी त्यांना करू नमन. बुद्ध भीमा परी त्यांना करू नमन. विचारांची लाट त्यांचे विचार भवन. विचारांची लाट त्यांची विचार भवन. बुद्ध भीमा परी त्यांना करू हे नमन. भक्त शीलवंत थेरो भक्त पैसार. भक्त शीलवंत थेरो भक्त पैसार. भक्त पैया वंश सांगे बुद्धाचे विचार. परित्राण पाठ त्यांचा, परित्राण पाठ त्यांचा विचार ग्रहण. बुद्ध भीमा परी त्यांना करू हे नमन. गुट्टे सवळे येळके आले सारे मान्यवर. रोडे शिंदे आले खरात मांडण्या विचार. बौद्ध धम्माचा हा प्रचार, बौद्ध धम्माचा हा प्रचार. हे नागरिक सुजान. बुद्ध भीमा परी त्यांना करू हे नमन. विचार बुद्धाचे जगी ठरले वरदान. विचार बुद्धाचे जगी ठरले वरदान. झुंजळे परिवार म्हणून करती खीरदान. शाहीर सातोरे गातो, शाहीर सातोरे गातो संजयच कवन. बुद्ध भीमा परी त्यांना करू हे नमन. बुद्ध भीमा परी त्यांना करू हे नमन. आणि तद्वतच आपण या ज्या पौर्णिमेनिमित्त वर्षभराच्या कार्यक्रमानिमित्त या ठिकाणी जमलेलो आहोत. तद्वतच याच ठिकाणी पूर्णेतील एक धडाडीचं नेतृत्व तथा माझेच नाही तर आपल्या कित्येकांचे मार्गदर्शक असलेले रिपब्लिकन नेते माननीय प्रकाशदादा कांबळे यांचा वाढदिवस आहे. तर जोरदार टाळ्या वाजवून आपण त्यातील सर्वांनी कारण समाज कार्यासाठी स्वतःला वाहून घेतलं. समाज कार्यासाठी स्वतःला वाहून घेतलं. कारण आकाशातील चंद्रानी तारे सांगू लागले आम्हाला. आकाशातील चंद्रानी तारे सांगू लागले आम्हाला. आणि वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो प्रकाश कांबळे दादा. चळवळ भीमाची ठेवण्या जिवंत. चळवळ भीमाची ठेवण्या जिवंत. कधीच घेतली नाही उसंत. चळवळ भीमाची ठेवण्या जिवंत. कधीच घेतली नाही उसंत. नेहमीच राहती पुढे.
आणि म्हणून बंधूंनो, ज्या महामानवांनी ज्या आपलं संपूर्ण आयुष्य या समाज कार्यासाठी व्यतीत केलं, असे प्रकाश दादा कांबळे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन मी या ठिकाणी थांबतो. सर्वांना धन्यवाद. सर्वांना धन्यवाद. या ठिकाणी अत्यंत सुमधुर आवाजामध्ये विजय सातोरे यांनी गीत सादर केलेलं आहे. आपण आता स्वागताकडे बोलूया. पूजनीय डॉक्टर लेहलता कंबोडिया या ठिकाणी देखील पंडितजींचं स्वागत झालेलं आहे. आणि गुरुच्या मार्गदर्शनाखाली असल्याच्या नंतर पूर्णाक्षराचं नाव पंडितजीनं कंबोडिया देशामध्ये देखील लिहिलेलं आहे. तेव्हा या ठिकाणी पूजनीय पुस्तकाचं स्वागत करण्यात येत आहे. पूजनीय डॉक्टर बदंत उपकुलपती महादेव व विपू संघ याचं स्वागत उपासिका कांताबाई कांबळे, कांताबाई साळवे, सुशीलाबाई जमदाळे, शोभाबाई गोंधळे यांनी या ठिकाणी येऊन पूजनीय डॉक्टर बदंत उपकुलपती महादेव याचं स्वागत करावं. त्याचप्रमाणे मनीषा पाटील, जनाबाई चोंगळे, सुनीताबाई बगाटे, उषा गायकवाड यांनी येऊन पुस्तकाचं स्वागत करायचं आहे. कुसुमबाई सदावर्ते, रत्नाबाई बाबुल यांनी येऊन स्वागत करायचं आहे.